श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. राधा दामोदर नमो नमः. नमस्कार मंडळी, मी प्रदीप कुलकर्णी. तुलसी विवाह पूजा, तुळशीचं लग्न, लक्ष्मीपूजनानंतरचा हा एक अत्यंत महत्त्वाचा असा विधी आहे. हे एक लक्ष्मीकारक व्रत आहे, प्रत्येकानं करावं. कार्तिक शुद्ध एकादशी ते कार्तिक पौर्णिमा या काळामध्ये आपल्या अंगणातील तुळशी मातेचा देवघरातील बाळकृष्णांशी किंवा भगवान विष्णूंशी विवाह लावण्यात येतो. हे एक समृद्धीकारक व्रत आहे. मनोभावे आपण जर हा विधी केला, आपल्या घरात नेहमीच सुख समृद्धी नांदेल. तुलसी विवाह कोणी करावा, का करावा, त्याचं महत्त्व काय, तुलसी विवाह कसा करावा, संपूर्ण पूजा शास्त्रोक्त मंत्रासह आपण बघणार आहोत. तसंच मंगलाष्टकं देखील मी म्हटलेले आहेत, जेणेकरून आपल्याला विवाह लावणं सोपं होईल. व्हिडिओ लावून द्या आणि तुलसी विवाहाची पूजा करा. मंत्र आपण सोबत म्हटले तरी चालतील, मंत्र मी लिहून दिले आहेत. पण आपल्याला जर मंत्र म्हणणं शक्य झालं नाही, नुसते मंत्र ऐकले, सूचनेप्रमाणे पूजेची कृती करावी, आपल्याला एक आगळंवेगळं समाधान लाभेल. आपल्या शंका मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. चॅनल सबस्क्राईब करा. प्रथम यावर्षीचा म्हणजे 2025 सालचा तुलसी विवाहाचा मुहूर्त बघूया. कार्तिक शुद्ध एकादशी ते कार्तिक पौर्णिमा या काळामध्ये तुलसी मातेचा बाळकृष्णांशी किंवा शाळीग्रामाशी विवाह लावण्यात येतो. यावर्षी कार्तिक शुद्ध एकादशी आली आहे 2 नोव्हेंबर रोजी आणि कार्तिक पौर्णिमा आली आहे 5 नोव्हेंबर रोजी. म्हणजेच 2 नोव्हेंबर ते 5 नोव्हेंबर या 4 तिथीला आपण तुलसी विवाह करू शकता. प्रत्येक तिथीला आपल्याला हा विवाह करायचा आहे गोरज मुहूर्तावर, म्हणजेच संध्याकाळी 6:07 रात्री साधारणतः 10 वाजेपर्यंत. या 4 पैकी कुठल्याही तिथीला आपण तुलसी विवाह करू शकता, परंतु द्वादशी तिथीला तुलसी विवाह करणं भाग्यकारक मानलं जातं. म्हणूनच 3 नोव्हेंबर रोजी द्वादशी आहे. या दिवशी आपल्याला शक्य झालं गोरज मुहूर्तावरती तुलसी मातेचा विवाह संपन्न करावा. मुहूर्त आहे गोरज मुहूर्तावरती, म्हणजेच संध्याकाळी 6:07 रात्री 10 वाजेपर्यंत. तुलसी विवाहाचं हे जे व्रत आहे, हे कोणी करावं, तुळशी मातेचा विवाह कोण लावू शकतं? आपल्या घरातील स्त्री पुरुष किंवा दोघं जोडीनं ही पूजा करून तुलसी मातेचा विवाह लावू शकता. तुलसी मातेचा विवाह कोणी पण करू शकतं. ज्याच्या अंगणात तुळस असेल अशा प्रत्येकानं हे व्रत करावं. तुलसी मातेचा विवाह आपण लावू शकता. तुलसी विवाहाचं व्रत का करावं, त्याचं महत्त्व काय किंवा फायदे काय? मगाशी मी सांगितलं की हे एक लक्ष्मीकारक व्रत आहे, समृद्धीकारक व्रत आहे, भगवान विष्णूंचं आवडतं व्रत आहे. जिथे भगवान विष्णू असतात तिथं माता लक्ष्मी असते. भगवान विष्णूंची षोडशोपचारे पूजा करून आपण त्यांचा विवाह तुलसी मातेशी लावतो, ज्यामुळं भगवान विष्णू प्रसन्न होतात. माता लक्ष्मी मग आपोआपच आपल्याला प्रसन्न होते. आर्थिक अडचणी आपल्या सर्व दूर होतील. कोणाला संततीविषयक अडचणी असतील त्या देखील दूर होतील. दुसरी गोष्ट, ज्यांच्या मुलामुलींची विवाह अडले असतील, मनासारखा जोडीदार मिळण्यासाठी तुलसी विवाहाचं व्रत आपण अवश्य करावं. मनोभावे करा, संकल्प करून देखील करू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं, तुलसी विवाह जो कोणी करेल त्याला कन्यादानाचं पुण्य प्राप्त होत असतं. असे अनेक फायदे आहेत, असं याचं महत्त्व आहे. त्यामुळे प्रत्येकानं यावर्षी तुलसी विवाहाची पूजा करण्याचा प्रयत्न करावा. आता आपण बघूया तुलसी विवाहासाठी लागणारं साहित्य कोणतं. पूजेसाठी आपल्याला लागेल हळद, कुंकू, निरांजन, कापसाची वस्त्रमाळ, अक्षता, तांब्या, तामण, पळी, ऊस. लग्नामध्ये मामा म्हणून असतो, 4 ऊस लागतील. त्यानंतर आवळे, चिंच, बोरं, सुट्टे पैसे, दक्षिणा, पंचामृत तयार करून घ्यायचं. त्यानंतर सुगंधी तेल, बुक्का, 2 फुलांच्या माळा म्हणजेच हार घ्यावेत, सुपारी, बांगड्या. तुलसी मातेसाठी सौभाग्य अलंकार घ्यावेत, ओटीचं साहित्य घ्यावं, बत्ताशे, मुरमुरे नैवेद्यासाठी घ्यायचे, विड्याची पानं, नारळ, फुले, चौरंग, अंतरपाट. वधूवरांमध्ये जो अंतरपाट धरतात त्यासाठी एक शुभ्र कापड घ्यावं, पांढरं वस्त्र घ्यावं, बाळकृष्णांना जानवं, त्यानंतर ओली हळद, गूळ खोबरे गणपती बाप्पासाठी इत्यादी साहित्य आपण जवळ घेऊन बसायचं, म्हणजे आपल्याला सारखं सारखं पूजेमधून उठावं लागणार नाही. आता पूजेची तयारी करून घ्यावी, पूजेची मांडणी करून घ्यावी. तुलसी विवाह आपण आपल्या घरात देखील लावू शकतो आणि आपल्या अंगणात तुलसी वृंदावनाजवळ देखील लावू शकतो. तुळशी वृंदावन स्वच्छ करून घ्या, त्याला रंगरंगोटी करावी. ज्या ठिकाणी आपण ही पूजा करणार असाल ती जागा स्वच्छ करायची, त्या ठिकाणी गोमूत्र शिंपडायचं. 2 चौरंग घ्यावेत, एक तुलसी मातेसाठी आणि दुसरा बाळकृष्णांसाठी. दोन्ही चौरंगावरती स्वच्छ वस्त्र अंतरावं. तुलसी मातेचा जो चौरंग असतो त्यावरती स्वच्छ लाल वस्त्र अंतरावं आणि बाळकृष्णांना आपण ज्या चौरंगावरती ठेवणार असाल त्यावरती स्वच्छ पिवळं वस्त्र अंतरावं. आता आपण तुलसी मातेचा विवाह लावत असतो म्हणून त्यांना शृंगार करावा. एखाद्या नववधूप्रमाणे त्यांना साज शृंगारित करावं. तुळशी वृंदावन किंवा कुंडीवरती राधा दामोदराय नमः असं लिहावं. चौरंगाच्या 4ही बाजूला
ऊस लावावा. ऊस हा या विवाहामध्ये तुलसी मातेचा मामा म्हणून असतो. ऊसाचा मंडप केला तरी चालेल. विवाहाच्या वेळेला वधूवरांच्या मध्ये अंतरपाट धरला जातो. अंतरपाठाचं कापड देखील तयार करून घ्यावं. पांढरं शुभ्र वस्त्र घ्यावं. त्याच्या मधोमध कुंकवानं स्वस्तिक काढायचं. अशी सर्व पूजेची तयारी करून घ्यायची आणि पूजेला सुरुवात करायची. आपल्या कपाळाला कुंकू लावावं. पुरुषांनी कुंकू लावायचं, महिलांनी हळद कुंकू लावावं. चंदनस्य महत्पुण्यम पवित्रं पापनाशनम आपदाम हरते नित्यम लक्ष्मीष्टिष्ठती सर्वदा. यानंतर नेहमीप्रमाणे शुद्ध तुपाचा दिवा लावायचा. दिव्याला हळद कुंकू, अक्षता, फुलं व्हायची. ओम श्री दीपदेवताभ्यो नमः गंधाक्षता पुष्पम समर्पयामी. आपण पूजेसाठी जे साहित्य घेतलं असेल किंवा पूजेची तयारी ज्या ठिकाणी केली असेल त्या ठिकाणी फुलानं थोडंसं पाणी शिंपडायचं. आपल्या अंगावरती पाणी शिंपडावं. संपूर्ण जागेची आपण शुद्धी करत आहोत. ओम अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थां गतोपि वा यः स्मरेत पुंडरीकाक्षं स बाह्याभ्यंतर शुचिः. यानंतर आपण आचमन करणार आहोत. आचमन केल्यानं आपल्या मनाची, शरीराची शुद्धी होते आणि मग पूजेमध्ये आपली एकाग्रता वाढेल. आचमन करण्यासाठी शुद्ध जलानं भरलेला एक तांब्या घ्यावा. तामण घ्यावं. पळी किंवा चमचा घ्यावा. भगवान विष्णूंची 24 नावं आपण पठण करणार आहोत. पहिल्या 3 नावांचा उच्चार करताना डाव्या हातानं उजव्या हातात पळीवर पाणी घ्यायचं. पाणी पिऊन घ्यायचं. पहिल्या 3 नावाचा उच्चार करताना पाणी पिऊन घ्यायचं. चौथ्या नावाचा उच्चार करताना तामणामध्ये पाणी सोडून द्यायचं. द्विराचम्य म्हणजेच ही कृती आपल्याला 2 वेळा करायची आहे. डाव्या हातानं उजव्या हातात पळीभर पाणी घ्यावं. ओम केशवाय नमः स्वाहा. पाणी पिऊन घ्या. पुन्हा पाणी घ्यायचं. ओम नारायणाय नमः स्वाहा. पाणी पिऊन घ्यावं. पुन्हा पाणी घ्यायचं. ओम माधवाय नमः स्वाहा. पाणी पिऊन घ्यावं. पुन्हा पाणी घ्या. ओम गोविंदाय नमः. तामणामध्ये पाणी सोडून द्यायचं. पुन्हा हीच कृती करायची. ओम केशवाय नमः स्वाहा. पाणी पिऊन घ्या. ओम नारायणाय नमः स्वाहा. पाणी पिऊन घ्यावं. ओम माधवाय नमः स्वाहा. पाणी पिऊन घ्या. ओम गोविंदाय नमः. तामणामध्ये पाणी सोडून द्यावं. आता हात जोडायचे. ओम विष्णवे नमः. ओम मधुसूदनाय नमः. ओम त्रिविक्रमाय नमः. ओम वामनाय नमः. ओम श्रीधराय नमः. ओम ऋषिकेशाय नमः. ओम पद्मनाभाय नमः. ओम दामोदराय नमः. ओम संकर्षणाय नमः. ओम वासुदेवाय नमः. ओम प्रद्युम्नाय नमः. ओम अनिरुद्धाय नमः. ओम पुरुषोत्तमाय नमः. ओम अदोक्षजाय नमः. ओम नारसिंहाय नमः. ओम अच्युताय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम उपेंद्राय नमः. ओम हरये नमः. ओम श्रीकृष्णाय नमो नमः. आता प्राणायाम करावं. ओम प्रणवस्य परब्रह्म ऋषिः परमात्मा देवता दैवी गायत्री छंदाः. ओम भूर्भुवस्वाहा तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम आपो ज्योतिरसमृतं ब्रह्मभूर्भुवास्वरम. अशा रीतीनं गायत्री मंत्राचं पठण करायचं. आता आपण सर्व देवांना वंदन करणार आहोत. हात जोडायचे. श्रीमन् महागणाधिपतये नमः. इष्टदेवताभ्यो नमः. कुलदेवताभ्यो नमः. ग्रामदेवताभ्यो नमः. स्थानदेवताभ्यो नमः. वास्तुदेवताभ्यो नमः. मातृपितृभ्यां नमः. सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः. सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. यानंतर या पूजेतील एक महत्त्वाचा भाग संकल्प आपण करणार आहोत. तुलसी विवाहाचा संकल्प. तुलसी मातेचं, भगवान विष्णूंचं स्मरण करायचं. आपल्या उजव्या हातामध्ये 2 पळी पाणी घ्या. त्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता, एखादं फूल घ्यावं. तिथिर्विष्णुस्तथा वारो नक्षत्रं विष्णुरेव च योगश्च करणं चैव सर्वविष्णुमयं जगत. अद्य एवं गुणविशिष्टायां शुभपुण्यतिथो म्हणायचं. मम आत्मनः सकल शास्त्र पुराणोक्त फलप्राप्त्यर्थं श्री तुलसीदेवी प्रीत्यर्थं अस्माकं सर्वेषा सकलकुटुंबानां क्षेम स्थैर्य आयुर आरोग्य ऐश्वर्य तुलसी कृपा प्रसादार्थ. आपलं नाव घ्यावं. शर्मने गोत्राचा उच्चार करायचा. गोत्र माहीत नसेल कौशिक म्हणावं. आद्य शुभयोगे शुभकरणे शुभवासरे विष्णोतिथी. ज्या तिथीला आपण तुलसी विवाह करणार असाल, तिथी माहीत असेल तर तिथीचा उच्चार करा. नसेल माहीत तर विष्णू तिथी असं म्हणायचं. प्रतिवार्षिक विहितां यथा ज्ञानेन यथा मिलितोपचार द्रव्ये श्री विष्णू महागणपती तुलसी पूजनम तुलसी विवाह करिष्ये. हातातील पाणी तामणामध्ये सोडून द्या. हा झाला तुलसी विवाह पूजेचा संकल्प. आता आपण
गणपती पूजा करायची. आपल्या देवघरातील गणपती बाप्पाची मूर्ती तामणामध्ये घ्या. मूर्ती नसेल सुपारी घ्यावी. गणपती बाप्पाच्या मूर्तीवरती किंवा सुपारीवरती 4 पळी शुद्ध जल व्हावं. ओम श्री महागणपतये नमः. पादयोपाद्यं समर्पयामि, अर्घ्यं समर्पयामि, आचमनीयं समर्पयामि, स्नानं समर्पयामि. गणपती बाप्पाचे आपण पाय धुतले, त्यांचे हात धुतले, त्यांना स्नान घातलं. 1 पळी पंचामृत व्हावं. ओम श्री महागणपतये नमः. पंचामृत स्नानं समर्पयामि. पुन्हा 1 पळी शुद्ध जल व्हायचं. शुद्धोदक स्नानं समर्पयामि. गणपती बाप्पाची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची. आपल्या उजव्या हाताला चौरंगावरती थोड्याशा अक्षता आसन म्हणून ठेवायच्या. गणपती बाप्पांना त्या ठिकाणी स्थापित करावं. ओम श्री महागणपतये नमः. वस्त्रोपवस्त्रे समर्पयामि. कापसाची वस्त्र गणपती बाप्पांना अर्पण करा. जानवं अर्पण करावं. यज्ञोपवीतं समर्पयामि. बाप्पाला गंध लावावं, अक्षता व्हाव्यात, फुलं व्हावीत. ओम श्री महागणपतये नमः. गंधाक्षता पुष्पं समर्पयामि. गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा. ओम श्री महागणपतये नमः. नैवेद्यं समर्पयामि. अशा पद्धतीनं गणपती बाप्पाचं पूजन करायचं. यानंतर आपण करणार आहोत कलश स्थापना. शुद्ध जलानं भरलेला एक तांब्या घ्यावा. या तांब्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता, एखादं फूल टाकावं, एखादं नाणं टाकावं. त्यावरती विड्याची 5 पानं ठेवावी. त्यावरती नारळ ठेवायचा. या तांब्यावरती किंवा कलशावरती खालून वर कुंकवानं 5 उभ्या रेषा काढा. कुंकवानं स्वस्तिक काढावं. नारळावरती देखील कुंकवानं स्वस्तिक काढावं. आपल्या डाव्या हाताला पूजेच्या ठिकाणी कलश मांडून द्यावा. कलशाला हळद, कुंकू, अक्षता, फुलं व्हायची. कलशस्य मुखे विष्णुः, कंठे रुद्रशमश्रिताः, मूले तत्र स्थितो ब्रह्मा, मध्ये मातृगणा स्मृताः, कुक्षौ तु सागरः, सर्वे सप्तो दीपावसुन्दरः, ऋग्वेदेत यजुर्वेदः, सामवेदो हतर्वणः, अंगेश्च संहिता सर्वे, कलशं तु शमश्रिताः, अत्र गायत्री सावित्री, शान्तिः पुष्टिकरी तथा, आयान्तु देवपूजार्थं दुरितक्षयकारकः, गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती, नर्मदा सिंधु कावेरी, जलेस्मिन् सन्निधिं कुरु. ओम श्री वरुणाय नमः. गंधाक्षता पुष्पं समर्पयामि, हरिद्राम कुंकुम च समर्पयामि. अशा पद्धतीनं आपण कलश स्थापना केली. आता देवघरातील शंख घ्यावा. शंखाला तामणामध्ये घेऊन स्नान घालायचं आणि आपल्या उजव्या हाताला शंखाची स्थापना करायची चौरंगावरती. शंखाची स्थापना करताना त्याला अक्षता वाहू नका, फक्त गंध लावावं. ओम श्री शंखाय नमः. गंधपुष्पं समर्पयामि. त्यानंतर घंटेची स्थापना करायची. घंटेला देखील तामणात घेऊन स्नान घालावं. आपल्या डाव्या हाताला आसन म्हणून थोड्याशा अक्षता ठेवायच्या. त्यावरती घंटा स्थापित करा. घंटेला हळद कुंकू व्हावं, अक्षता व्हाव्यात. ओम श्री घंटादेवे नमः. गंधाक्षता पुष्पं समर्पयामि, हरिद्राम कुंकुम च समर्पयामि. शंख जर आपल्याकडे नसेल तर फक्त घंटेचं आपण पूजन करावं. अशा पद्धतीनं शंख आणि घंटेचं पूजन करून घ्या. आता भगवान विष्णूंचा जो चौरंग आहे, ज्यावरती आपण पिवळं वस्त्र ठेवलं आहे, मध्यभागी आपल्याला भगवान विष्णूंना स्थापित करायचं आहे. तत्पूर्वी आपण त्यांना महाअभिषेक करणार आहोत, स्नान घालणार आहोत. पिवळ्या वस्त्रावरती मध्यभागी भगवान विष्णूंना आसन म्हणून तांदळानं स्वस्तिक काढून घ्यायचं. विवाहाच्या अगोदर आपण जसं वरवधूंना हळद लावतो, अगदी त्याच पद्धतीनं आपल्याला तुलसी मातेला आणि भगवान विष्णूंना म्हणजेच बाळकृष्णांना हळद लावायची आहे. तुलसी मातेला नववधूप्रमाणे साज शृंगार करावा. नवीन साडी नेसवावी. त्यांना दागिने घालावेत, कंचुकी घालावी, बांगड्या घालाव्यात, सौभाग्य अलंकार घालावेत. आपण आता बाळकृष्णांना प्रथम हळद लावणार आहोत, ओली हळद लावणार आहोत. हळदीमध्ये थोडंसं दूध टाकून ओली हळद तयार करून घ्यावी. तामणामध्ये थोड्याशा अक्षता ठेवायच्या. त्यावरती बाळकृष्णांची मूर्ती घ्यावी. आता बाळकृष्णाची जी मूर्ती आहे त्यांना खालून वर 5 वेळा हळद लावायची, म्हणजेच पायाकडून डोक्यापर्यंत. अशा पद्धतीनं 5 वेळा ओली हळद लावावी. ओम श्री महाविष्णवे नमः. हरिद्राम समर्पयामि. आपण जर शाळीग्रामासोबत तुलसी विवाह करणार असाल तर हळद लावू नका, फक्त त्यांना स्नान घालावा, अभिषेक करावा. अशा पद्धतीनं बाळकृष्णांना हळद लावल्यानंतर 3 पळी शुद्ध जल व्हायचं. शुद्धोदक स्नानं समर्पयामि. अगदी याच पद्धतीनं तुलसी मातेला देखील हळद लावायची. तुलसी मातेला खालून वर 5 वेळा ओली हळद लावावी. ओम श्री तुलसी देवे नमः. हरिद्राम समर्पयामि. 3 पळी शुद्ध जल व्हावं.
शुद्धोदकस्नानं समर्पयामी. हळद लावून झाल्यानंतर आपण आता भगवान विष्णूंना महाअभिषेक करणार आहोत. त्यांचं षोडशोपचारे पूजन करणार आहोत. ताम्हणात आपण बाळकृष्णांची जी मूर्ती घेतलेली आहे यावरती आता अभिषेक करायचा. प्रथम अक्षता व्हायच्या, त्यांना आपण पूजेत आमंत्रित करत आहोत. ओम श्री महाविष्णवे नमः. आवाहनार्थे अक्षतान समर्पयामी. पुन्हा थोड्याशा अक्षता व्हायच्या, त्यांना आपण आसन देत आहोत. ओम श्री महाविष्णवे नमः. आसनार्थे अक्षतान समर्पयामी. आता बाळकृष्णांच्या मूर्तीवरती 4 पळी शुद्ध जल व्हावं. ओम श्री महाविष्णवे नमः. पादेहोपाद्यं समर्पयामी. अर्घ्यं समर्पयामी. आचमनीयं समर्पयामी. स्नानं समर्पयामी. भगवान श्रीकृष्णांचे आपण पाय धुतले, हात धुतले, त्यांना स्नान घातलं. आता 1 पळी पंचामृत व्हावं. ओम श्री महाविष्णवे नमः. पंचामृत स्नानं समर्पयामी. पुन्हा 1 पळी शुद्ध जल व्हायचं. शुद्धोदक स्नानं समर्पयामी. आता गंधोदक स्नान. पळीभर पाण्यामध्ये थोडंसं कुंकू किंवा गंध टाकावं, मूर्तीवरती वाहून द्या. ओम श्री महाविष्णवे नमः. गंधोदक स्नानं समर्पयामी. पुन्हा 1 पळी शुद्ध जल व्हायचं. शुद्धोदक स्नानं समर्पयामी. आपण जर बाळकृष्णाची आपल्याकडे मूर्ती नसेल, त्यांचं प्रतीक म्हणून सुपारी घेऊ शकता, किंवा आपण जर शाळीग्रामासोबत विवाह लावणार असाल, याच पद्धतीनं अभिषेक करायचा, स्नान घालायचं. फक्त त्यांना हळद लावू नका. स्नान घातल्यानंतर आता आपण पुरुष सुक्तानं त्यांना अभिषेक करणार आहोत. पळीभर पाणी सुपारीवरती किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीवरती वाहत राहायचं आणि सोबत पुरुष सुक्ताचं 1 वेळा पठण करा किंवा श्रवण करा. आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे, लावून द्या. सोबत पठण केलं तरी चालेल. अभिषेक झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची. चौरंगावरती ज्या ठिकाणी आपण मध्यभागी तांदळानं स्वस्तिक काढलं आहे त्या ठिकाणी बाळकृष्णांना स्थापित करायचं. बाळकृष्णांना स्थापित करताना त्यांचं मुख, त्यांचं जे तोंड आहे ते तुलसी मातेकडे होईल अशा पद्धतीनं मूर्ती ठेवावी. त्यांना नवीन वस्त्र घालावीत. ओम श्री महाविष्णवे नमः. वस्त्रोपवस्त्रे समर्पयामी. जानवं अर्पण करावं. यज्ञोपवितं समर्पयामी. त्यांना गंध लावावं, चंदन लावावं, अक्षता व्हाव्यात. ओम श्री महाविष्णवे नमः. गंधाक्षता पुष्पं समर्पयामी. बाळकृष्णांना बुक्का लावावा, सुगंधी द्रव्य अर्पण करावीत. ओम श्री महाविष्णवे नमः. नाना परिमलद्रव्यं समर्पयामी. फुलं अर्पण करायची. भगवान विष्णूंची आवडती तुलसी मातेची मंजुळा, म्हणजेच आपल्या अंगणातील तुळस असते, तुळशीची मंजुळा आधीच काढून ठेवा, भगवान विष्णूंना अर्पण करायची. ओम श्री महाविष्णवे नमः. तुलसीपत्रं समर्पयामी. अशा पद्धतीनं आपण भगवान विष्णूंची म्हणजेच वरराजा भगवान विष्णूंची पूजा केली. आता आपण वधूराणी म्हणजेच तुलसी मातेची पूजा करणार आहोत. त्यांना देखील स्नान अभिषेक करणार आहोत. तुलसी मातेवरती अक्षता अर्पण करा, त्यांना आपण पूजेमध्ये आमंत्रित करणार आहोत. ओम श्री तुलसी देवे नमः. आवाहनार्थे अक्षतां समर्पयामी. पुन्हा थोड्याशा अक्षता व्हायच्या. ओम श्री तुलसी देवे नमः. आसनार्थे अक्षतां समर्पयामी. 1 पळी शुद्ध जल अर्पण करायचं. ओम श्री तुलसी देवे नमः. पादयोपाद्यं समर्पयामी. आपण त्यांचे पाय धुतले. आता अर्घ्य. पळीभर पाण्यामध्ये थोडंसं हळद कुंकू टाकावं, तुलसी मातेवरती वाहून द्यायचं. ओम श्री तुलसी देवे नमः. अर्घ्यं समर्पयामी. आपण त्यांचे हात धुतले. आता 1 पळी शुद्ध जल व्हायचं. ओम श्री तुलसी देवे नमः. आचमनीयं समर्पयामी. पुन्हा 1 पळी शुद्ध जल व्हायचं. स्नानं समर्पयामी. यानंतर पंचामृत स्नान. पळीभर पंचामृत तुलसी मातेवरती अर्पण करा. ओम श्री तुलसी देवे नमः. पंचामृत स्नानं समर्पयामी. पुन्हा 1 पळी शुद्ध जल व्हायचं. शुद्धोदक स्नानं समर्पयामी. आता गंधोदक स्नान. पळीभर पाण्यामध्ये थोडंसं कुंकू किंवा गंध टाकावं, तुलसी मातेवरती अर्पण करा. ओम श्री तुलसी देवे नमः. गंधोदक स्नानं समर्पयामी. पुन्हा 1 पळी शुद्ध जल व्हायचं. शुद्धोदक स्नानं समर्पयामी. आता फुलानं थोडं पाणी तुळशी मातेवरती अर्पण करायचं. सोबत श्रीसुक्ताचं 1 वेळा पठण करा. आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे, लावून द्या. सोबत पठण केलं तरी चालेल. अशा रीतीनं तुळशी मातेला आपण महाअभिषेक केला. महाअभिषेक झाल्यानंतर कापसाची वस्त्रमाळ तुळशी मातेला अर्पण करायची. ओम श्री तुलसी देवे नमः. वस्त्रोपवस्त्रे समर्पयामी. ओटीचं साहित्य अर्पण करावं. सौभाग्य अलंकार असतील, बांगड्या असतील, कंचुकी असेल, गळेसरी असेल, हे सर्व अर्पण करायचं. ओम श्री तुलसी देवे नमः. सौभाग्यद्रव्यं समर्पयामी. तुलसी मातेला हळद कुंकू व्हायचं, अक्षता व्हायच्या, फुलं व्हायची.
ओम श्री तुलसी देवे नमः. हरिद्राम कुंकुम च समर्पयामी. गंधाक्षता पुष्पम समर्पयामी. तुलसी मातेचं जे वृंदावन असतं म्हणजे जी कुंडी असते त्यामध्ये चिंच, बोरं, आवळी त्या ठिकाणी अर्पण करावी. फलानी समर्पयामी. संपूर्ण पूजेला धूप दीपानं ओवाळायचं. प्रथम अगरबत्तीनं, नंतर शुद्ध तुपाच्या दिव्यानं ओवाळायचं. तुलसी विवाह प्रित्यर्थे धूपम समर्पयामी, दीपम समर्पयामी. आता नैवेद्य दाखवायचा. तुलसी विवाहाची जी पूजा असते त्यामध्ये बत्तासे आणि मुरमुरे यांचा नैवेद्य मुख्य मानला जातो. सोबत आपण या दिवशी जो गोड पदार्थ बनवणार असाल त्याचा देखील नैवेद्य दाखवायचा. पूजेच्या समोर उजव्या हातानं पाण्याचा चौकोन करा. त्यावरती नैवेद्य ठेवून द्यावा. 3 वेळा नैवेद्याभोवती पाणी फिरवायचं. तुलसी विवाह प्रित्यर्थम नैवेद्यम समर्पयामी. ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे नमः. आता आपण विडा अर्पण करणार आहोत. चौरंगावरती जोड पानावर सुपारी, हळकुंड, बदाम, एक नाणं ठेवावं. त्यावरती 1 पळी पाणी सोडावं. तुलसी विवाह प्रित्यर्थे मुखवासार्थे पूगी फलतांबूलम सुवर्णपुष्पदक्षिणाम समर्पयामी. आता आपण तुलसी विवाह संपन्न करणार आहोत म्हणजेच मंगल अष्टकं म्हणणार आहोत. तुलसी माता आणि बाळकृष्ण भगवान यांच्यामध्ये अंतरपाठ धरायचा. पांढरं शुभ्र वस्त्र, मधोमध कुंकुवानं स्वस्तिक काढलेलं असावं. असा अंतरपाठ दोघांच्या मध्ये धरावा. हळद कुंकू मिश्रित अक्षता म्हणजेच तांदूळ सर्वांना वाटावेत. अक्षता सर्वांपर्यंत पोहोचल्या का असं विचारायचं आणि मंगलाष्टकं सुरू करायची. आपण आता मंगलाष्टकं म्हणणार आहोत. स्वस्ती श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळं मुरुडं विनायकमहं चिंतामणिं स्तेवरं लेण्याद्रिं गिरिजात्मकं सुरवरं विघ्नेश्वरं ओझरं ग्रामेरांजन संस्थितो गणपती कुर्यात् सदा मंगलम राधा दामोदर शुभमंगल सावधान. गंगा सिंधू सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया शर्मन्वती वेदिका क्षिप्रावेत्रवती महासुरनदी ख्याता गया गंडकी पूर्णा पूर्ण जले समुद्र सरिता कुर्यात् सदा मंगलम राधा दामोदर शुभमंगल सावधान. लक्ष्मी कौस्तुभ पारिजातक सुरा धन्वंतरी चंद्रमा गाओ काम दुधासुरेश्वर गजो रंभादिदेवांगना अश्वसप्त मुखो विषम हरिधनु शंखो मृतं चांबुदे रत्नानीह चतुर्दश प्रतिदिनं कुर्यात् सदा मंगलम राधा दामोदर शुभमंगल सावधान. राजा भीमक रुक्मिणी सनयनी देखो नि चिंता करी ही कन्या सगुणावरा नृपवरा कवनासी म्या देईजे आता एक विचार श्री कृष्ण नवरा त्यासी समर्पू म्हणे
रुक्मी पुत्र वडील त्यासी पुसने कुर्यात् सदा मंगलम राधा दामोदर शुभमंगल सावधान। आली लग्न घटी समीप नवरा घेऊन यावा घरा गृहात के मधुपर्क पूजन करा अंतर पठाते धरा दृष्टा दृष्ट वधूवरान करिता दोघे करावी उभी वाजंत्री बहुगलबलान करणे लक्ष्मीपते मंगलम राधा दामोदर शुभमंगल सावधान। तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते ते गृयुगं स्मरामि श्री राधा दामोदर शुभमंगल सुमुहूर्त सावधान। इष्ट देवता कुलदेवता ग्रामदेवता चिंतन कीजे सुमुहूर्त सावधान। लक्ष्मी नारायण चिंतन सुलग्न सावधान। उमा महेश्वर चिंतन सुलग्न सावधान। राधा दामोदर शुभमंगल सावधान। ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री स्वामी समर्थ। अशा रीतीनं मंगलाष्टक संपल्यानंतर तुलसी माता आणि बाळकृष्ण भगवान दोघांवरती अक्षता टाकाव्यात। तुलसी मातेला बाळकृष्णांना हार घालावा, आरती करायची। आरत्यांमध्ये गणपती बाप्पाची, देवीची आरती, विष्णू भगवान यांची आरती आणि तुलसी मातेची आरती करावी। मंत्र पुष्पांजली म्हणावी। मी संपूर्ण आरत्यांचा व्हिडिओ देखील अपलोड करेल, त्या पद्धतीने आरती करा। त्यानंतर बत्तासे आणि मुरमुरे याच्या प्रसादाचं वाटप करावं। सुवासनीची उटी या दिवशी अवश्य भरावी। बाळकृष्णांची जी मूर्ती असते ती आपल्या तुळशी वृंदावनामध्ये म्हणजेच त्या कुंडीमध्ये तुलसी मातेसोबत ठेवायची। रात्रभर मूर्ती अशाच पद्धतीनं तुलसी वृंदावनमध्ये ठेवा। आपण अशा पद्धतीनं विष्णू भगवान आणि तुलसी माता यांची भेट घडवून आणत असतो। सकाळी उत्तर पूजा झाल्यानंतर बाळकृष्णांची मूर्ती आपल्या देवघरामध्ये स्नान घालून ठेवून द्यायची। अशा पद्धतीनं शास्त्रोक्त मंत्रासह विधिवत आपण ही पूजा करावी। उत्तर पूजा कशी करायची? सकाळी संपूर्ण पूजेवरती हळद कुंकू अक्षता फुलं व्हावीत। दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा। गणपती बाप्पाची देवीची आरती करायची। अक्षता टाकून पूजा हलवून घ्यायची। कलशातील पाणी आपल्या घरामध्ये, घराच्या बाहेर, आजूबाजूला घरातील व्यक्तींवर देखील शिंपडावं। नारळ जो असतो त्याचा प्रसाद करायचा। चिंच, आवळे, बोरं याचा देखील प्रसाद करावा। कोणत्याही पूजेमध्ये आपण ज्या सुपारी वापरतो या सुपारी स्वच्छ करून पुन्हा आपण दुसऱ्या पूजेत वापरू शकता। ऊस असतो, ऊसाचं विसर्जन करा। बाकी सर्व जे पूजा साहित्य आहे, निर्माल्य असेल, फुलं असतील, हार असतील, या सर्व साहित्याचं वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करायचं। बाळकृष्णांची मूर्ती स्नान घालून देवघरात ठेवून द्यावी। या दिवशी भगवान विष्णूंचा मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय, तुलसी मातेचा मंत्र ओम ऐं वृंदावने नमः, तसंच श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र, या 3 मंत्रांचं पठण श्रवण अवश्य करा। तुलसी विवाह हे एक लक्ष्मीकारक व्रत आहे। याच पद्धतीनं शास्त्रोक्त मंत्रासह पूजा करा। मंत्र सर्व लिहून दिले आहेत, सोबत पठण केलं उत्तम, नाही जमलं फक्त ऐकून पूजेची कृती करावी। माहिती आवडली, व्हिडिओ आवडला तर एक लाईक जरूर करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। आपल्या शंका असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। कमेंट बॉक्समध्ये ओम श्री विष्णवे नमः नक्की लिहा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। ओम श्री विष्णवे नमः।